नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आज दिवसभरामध्ये आपण इतर ठिकाणी किंवा सोशल मीडियावरती पाहिलं असेल की या योजनेअंतर्गत ई-केवायसी ची प्रक्रिया चालू केलेली आहे, तिला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आलेली आहे किंवा ही ई-केवायसी ची प्रक्रिया सध्या सरकारकडून थांबवण्यात आलेली आहे। तर खरंच ही याला स्थगिती देण्यात आलेली आहे का, यासंबंधी ही महत्त्वाची व्हिडिओ आहे। व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल। तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहिती आहेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र माता भगिनींना आपल्या खात्याची ई-केवायसी करणे शासनाकडून अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि ही ई-केवायसी प्रक्रिया पुढील 2 महिने चालणार असं मागच्या महिन्यामध्ये सांगण्यात आले होते। परंतु आज अचानक या ई-केवायसी प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली आहे किंवा ही ई-केवायसी प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे, अशा सोशल मीडियावरती बातम्या उठत आहेत। तर या बातम्या खऱ्या आहेत का? तर नाही, कारण शासनाकडून अशा प्रकारची कुठलीही अधिकृत घोषणा अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही। आता तुम्ही म्हणाल की या योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याला स्थगिती देण्यात येऊ शकते का? तर हो, कारण पुढे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्यावरती याचा परिणाम होऊ शकतो। लाडक्या बहिणींनो, गेल्या महिन्यात शासनाकडून सांगण्यात आले की प्रत्येक लाडक्या बहिणीला आपल्या खात्याची ई-केवायसी करणे अनिवार्य होणार आहे। तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती ई-केवायसी करण्यासाठी एकाच वेळी गर्दी झाली। तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जास्त लोड यायला सुरुवात झाली आणि मग अपरात्री जागून लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणं भाग पडू लागले। याचा कुठेतरी परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती म्हणजेच महानगरपालिकांच्या निवडणुकांवरती होऊ शकतो, हे शासनाच्या कदाचित लक्षात आले असावे आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींना त्रास होऊ नये किंवा अपरात्री जागून आपली केवायसी पूर्ण करावी लागू नये, यासाठीच कदाचित शासनाकडून याला स्थगिती देण्यात येऊ शकते। बाकी आतापर्यंत शासनाकडून अशी कोणतीही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। आता सुद्धा लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्यासाठीचं जे हे पोर्टल आहे ते अजून सुद्धा चालू आहे। आता प्रश्न पडतो की आम्ही पुढे ई-केवायसी करावी का? तर हो, प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला आपल्या खात्याची ई-केवायसी करणे शासनाकडून अनिवार्य करण्यात आलेले आहे। तर ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या माहिती हक्काची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन एका अपडेटसह नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।